ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष अन टाळ मुदुंगाचा गजर करत वाळकी येथील श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचे चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू म्हणत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी उत्साहात प्रस्थान झाले। यावेळी हरिनामाच्या जयघोषाने वाळकी परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला। शेकडो भाविकांच्या उपस्थित पंढरीकडे मार्गस्थ झालेल्या पायी दिंडी सोहळ्याने परिसर भक्तिमय बनला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। वाळकीकरांचे दैवत समाधिस्थ परमपूज्य महेंद्रनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू झालेला श्रीराम पायी दिंडी सोहळ्यास श्रीराम मंदिर येथून गुरुमाता सुभद्रा काकू, दिंडी चालक हब दासाअण्णा भालसिंग, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पायी दिंडीस प्रारंभ करण्यात आला। शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरापासून ढोलताशांच्या गजरात निघालेला दिंडी सोहळा येथील हनुमान मंदिरासमोर मुख्य चौकात आला। टाळ, मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने परिसर दणादून गेला। दिंडी मुख्य चौकात आल्यानंतर महिला वारकऱ्यांच्या नेत्रदीपक फुगड्यांनी दिंडी सोहळा लक्षवेधी ठरला। ज्येष्ठ महिला, पुरुष वारकऱ्यांनी फुगड्या खेळत मनसोक्त आनंद लुटला। ग्रामस्थ व भाविकांनी दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला। पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या श्रीराम पायी दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी गुरुमाता सुभद्रा काकू झोंड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे, पेन्शनर्स संघाचे अध्यक्ष रमाकांत बोठे, भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष राम कासार, यासिनभाई शेख, भैया शेख, संभाजी कासार, मच्छिंद्र महाराज नेहे, सेवा संस्थेचे संचालक रमेश धोंडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष सोपानराव कासार, अशोक लांडगे, बाजीराव बोठे, गोरख बोठे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब मेजर कासार, तुकाराम कासार, भाऊसाहेब भालसिंग, अंबादास भालसिंग, अक्षय भालसिंग, पंडित मस्के, बाबासाहेब कासार, बापू कासार, पोपट बोठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा दिंडी सोहळा आणि दासांना भालसिंग असताना त्यांचे सर्व सहकारी एकाचं श्रेय नसतं, परंतु त्यांचं सर्व श्रीराम भक्ती मंडळ या ठिकाणी आता नावं खूप आहेत, परंतु त्या सर्वांनी मिळून हा दिंडीचा या ठिकाणी घाट घातला आणि महाराजांकडे विचारलं। महाराजांनी त्यावेळेस परवानगी दिली। आज 13 वर्ष पूर्ण होऊन 14 वर्षात पदार्पण करीत आहेत। सर्व त्या दिवसापासून त्या दिंडी सोहळ्यासाठी आपण पाहतो की तेव्हापासून अगदी मन लावून या दिंडी सोहळ्यासाठी प्रयत्न सुरुवातीला थोडे लोक, आता त्यांना 200-300 लोकांपर्यंत हा दिंडी सोहळा सर्वांच्या मार्गदर्शनात त्यांच्या कृपाने आणि सर्व या दिंडी सोहळ्याचं श्रीराम भक्ती मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी हा दिंडी सोहळा चालू आहे। आपण सर्वजण आता विविध या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। या दिंडी सोहळ्याला वाटा लावण्यासाठी बऱ्याच या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी झाल्या आहेत। आता आपण 5 मिनिटात एखादं भजन म्हणून या दिंडी सोहळ्याला आपल्या सुभद्रा काकू या ठिकाणी आपल्या गुरुमाऊली यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी श्रीफळ वाढू, काही मान्यवर तर रमेश पाटील नाना त्या ठिकाणी नियोजन करते, एक 4-5 श्रीफळ वाढवून या ठिकाणी दिंडीला या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी पंचमुखीपर्यंत वाटा लावण्यासाठी यायचंय। त्यानंतर बाबा मामा कासार यांच्या ठिकाणी सगळ्यांना जेवण आहे, त्या ठिकाणी सुद्धा सर्वांना विनंती राहणार आहे की कासार मामांचे बाबा मामा कासार यांच्या ठिकाणी आपण प्रसाद घेण्यासाठी त्या ठिकाणी यायचोय। पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही दिंडी निघत आहे, पायी दिंडी निघत आहे आणि हा पायी दिंडीचा सोहळा फार आगळा वेगळा आहे। या ठिकाणी एका चरणात निघलेला आहे की हा सुख सोहळा स्वर्गीला आहे आणि खरंच हा सुख सोहळा स्वर्गीले हे का म्हटलं तर एका संतांनी म्हटलेले का रे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी, हा उभा विठ्ठल तिथे का राहिला हे मुद्दाम जाणून बघून हे म्हणतो की त्या विठ्ठला उभा करणारा जो पुंडलिक होता, संत पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेनिमित्ताने त्या ठिकाणी पंढरपूरला प्रत्यक्ष भगवान भेटायला आले, परंतु त्यांनी आई वडिलांची सेवा न सोडता भगवानाला त्या ठिकाणी उठेवर उभं केले आणि 28 युग तो उभा आहे। त्याचप्रमाणे मुख्य उद्देश आहे आपल्या या संत वारकरींचा की आपण आपल्या आई वडिलांची सेवा अविरत करत राहू, जेणेकरून 28 युग सुद्धा आपल्या मागे हा विठ्ठल आपली वाट पाहून 15 हात ठेवून उभा आहे। वाळकी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा परमपूज्य महेंद्रनाथ महाराज यांच्या प्रेरणेने व हरिभक्त पारायण दासांना भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा 14वे वर्ष झालेला सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत आहे। तरी सर्व वारकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की रस्त्याने चालताना
थोडं व्यवस्थित चाला व सुखरूप मागड्या हीच माझी प्रभू राम श्रीचरणी विनंती. आमचं जय श्रीराम. महेंद्रनाथजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सुरू झालेला आहे आणि हरिभक्तपरायण दासांना भलसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा श्रीराम पायी दिंडी सोहळा याचं वर्ष 13वं जाहीर केलेलं आहे. तपपूर्णी होऊन आता पुढं वाटचाल करीत असलेला हा सोहळा असाच अखंड चालत राहू अशी प्रभू श्रीरामचरणी मी प्रार्थना करतो. पंढरीची वारी जयाची एक ओळी त्याची पाय धुळी लागो मज तेने त्रिभुवनी होईन सरता न लगे पुरुषार्थ मुक्तिचारी. संत नामदेव महाराज पंढरीची वारी करणारा बरोबरच अख्खा त्याच्या कुळाला सुद्धा या ठिकाणी धन्य मानतात आणि त्यांच्या कुळातील कोणाचाही जरी मला पाय धूळ लागली तरी मी चारी मुक्तीपेक्षाही ते मला जास्त पावन होईल अशी भावना व्यक्त करतात. म्हणून वारकरी आणि वारी खूप पवित्र असं भक्तीचं माध्यम आहे. या ठिकाणी आपले सर्व वारकरी जातात तर सर्व वारकऱ्यांना म्हणजे वारकरी तर हा खरा दिंडीचा आत्मा आहे. सर्व वारकऱ्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपला प्रवास सुखकर हो. आणि या ठिकाणी आमचे हनुमंत महाराज ज्या सूचना देतात मारतो तर त्यांच्यावर जबाबदारी आहे. तर तशी रांगेत चालणं वगैरे या सगळ्या सूचना आपण त्यांच्या पावलायात अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. आज आपला वाळकीचे पंढरपूर पालखी सोहळा आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि सगळ्यांचे गुरु आपले तात्यांच्या कृपाने हा सुरू झालेला सोहळा आहे. त्या सोहळ्याला मी आपल्या नागपीठाच्या वतीने दैतपीठाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. हा पालखी सोहळा आपला असाच मोठ्या प्रमाणात साजरा होत जावं. हजारोच्या संख्येने आपल्या या सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये लोक सामील व्हावं. आपल्या गावातले जे काही गुरुबंधू असतील यांनी सगळ्यांनी या पालखी सोहळ्याला आपली गुरुसेवा म्हणून याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा, सक्रिय व्हावा आणि आपल्या तात्यांना एक व्यक्तीचा संदेश आपला सगळ्यांचा जावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि हा पालखी सोहळा कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये, कुठलंही संकट येऊ नये, थाटामाटात आणि आनंदात साजरा वाशीने नाथांची चरणी प्रार्थना करतो. देवनाथ महाराज चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण.